मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना घडली आहे। एका विद्यार्थिनीनं सहयोगी प्राध्यापकांना लैंगिक छळ केल्याचा आरोप करून याबाबतची तक्रार केलेली। या प्रकरणासंबंधी सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनानं निलंबित केलंय। या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून या प्रकरणामध्ये त्यांनी आता लक्ष घातले आणि तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर मनसेनं सरकारला सूचक इशारा दिलेला, तर डॉक्टरांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। याला कोणाचा अभय आहे? म्हणजे सीएम साहेबांनी सांगून पण आयुक्त कारवाई करत नाहीत, एवढे माजलेत का आयुक्त? आयुक्त सांगतात ना तुमचं तुम्ही बघा, तुम्ही एफआयआर करा। एफआयआर करायला गेलं तर पोलीस साथ देत नाही, मग त्यांना ते चक्रव्यूहात अडकवून ठेवताय का तुम्ही? एज्युकेशन पासून आणि त्यांनी केलेल्या वर्तनामुळे दोन्ही बंदा रस्टिकेट केलं पाहिजे, बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि त्याला पोलिसांनी अरेस्ट केली पाहिजे।